ओके पुन्हा एकदा साताऱ्यामधले पक्षप्रवेश आहे, फलटणमध्ये पुन्हा एकदा धक्का दिलेला आहे भाजपने. शरद पवार गटाचं वर्चस्व कुठेतरी आता संपत चालल्याचं दिसतंय. फलटण लोकसभेचे माननीय माजी खासदार भारतीय जनता पार्टीचे नेते रणजितसिंगजी निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये आज फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंग भोसलेजी, रवींद्र बेडकिहाळ आणि अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी 1000 पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे. अनेक दिवसापासून रणजित निंबाळकरजी यांनी माननीय दिलीपसिंग भोसले हे भाजपामध्ये यावे याकरता प्रयत्न केला होता आणि एक मोठं खिंडार आज महाविकास आघाडीला फलटणमध्ये पडलेला आहे. हा मोठा पक्षप्रवेश आहे आणि माननीय भोसले पाटलांनी ठरवलेलं आहे की 5000 कार्यकर्त्यांचा मेळावा फलटणमध्ये घेऊन अजून जे काही शिल्लक कार्यकर्ते आहेत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. खरं तर महाविकास आघाडीला लोक सोडत आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक पक्षप्रवेश करत आहेत. सर, याच ठिकाणी आपले मंत्रीसुद्धा आहेत भाजपचे जयकुमार गोरे, ज्यांच्या विरोधात मोठं षडयंत्र रचल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि घराघरात भांडणं लावणे या आधारावर, परिवार तोडणे या आधारावर आणि खरं तर महाविकास आघाडीचे तीनही पक्ष यांनी या महाराष्ट्राच्या विकासाचं कधी राजकारण केलं. आज देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण करत आहे. जनतेला विश्वास आहे महाराष्ट्राच्या. मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. या संकल्पाला साथ देण्याकरता महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राचे अनेक पक्षाचे नेते आज भाजपमध्ये येत आहे. काही एकनाथ शिंदेजीकडे जात आहे, काही अजितदादाकडे जात आहे. कारण काय आहे? कारण विकासाचं राजकारण होत आहे. महाराष्ट्र विकसित होतो आहे आणि मला असं वाटतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे नतमस्तक ठेवून, नतमस्तक करून माननीय मोदीजींनी ज्या पद्धतीने सर्व धर्माला, सर्व समाजाला सोबत घेऊन विकसित भारताचा संकल्प केला, त्या संकल्पाला साथ देण्याकरता या ठिकाणी दिलीपसिंग भोसले पाटलासारखे लोक आज भाजपमध्ये येत आहेत. शरद पवारला सोडतात आहेत, मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेला सोडतात आहेत. याचं कारणच हे आहे की विकसित महाराष्ट्राला जनतेला साथ द्यायची आहे आणि सर्व मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला यानंतरही मोठं खिंडार पडणार आहे. या ठिकाणी आपल्याला माजी नगराध्यक्ष माननीय रवींद्र बेडकिया सर, दादा सिंह भोसले, माजी नगराध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी माननीय रवींद्र बेडकिया सर, ज्येष्ठ पत्रकार सिंह भोसले, संपूर्ण उद्योग समूहाचे चेअरमन अभयसिंह भोसले, तुषारभाई गांधी, राजाराम फणसे, हेमंत फुले, दीपराज तावरे, सुनील पोरे, निलेश मोरे, दहिवळे, सुहास निकम, प्रदीप चव्हाण, संदीप जगताप, कुमार शेठ भट्टड, सद्गुरू उद्योग आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.